आषाढ महिना म्हटला की वेगवेगळे तळणीचे पदार्थ बनवले जातात आणि त्यामध्ये आवर्जून बनवले जातात ते म्हणजे पुऱ्या. आता पुऱ्यांमध्ये म्हणाल तर तिखट पुरी, गोड पुरी अशा वेगवेगळ्या पुऱ्यासुद्धा या आषाढ महिन्यात बनवल्या जातात. तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने डांगराच्या म्हणजेच लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी लाल भोपळा म्हणजेच काही ठिकाणी त्याला डांगर असे म्हटले जाते ते घेतलेले आहे. आता याचा पाठीकडचा जो भाग आहे तो कडक असतो, त्याचबरोबर अशा पद्धतीने खालीवर असतो. त्यामुळे मी हा पाठीकडचा जो भाग आहे तो काढणार नाही आणि तो न काढताच आपण हे डांगर जे आहे ते शिजवून घेणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर वरचा जो बियांकडचा भाग आहे तो मी पूर्णपणे काढणार आहे. आता जो नरम भाग आहे ना तेवढाच आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता याचे मी तुकडे करणार आहे. आता याचे तुम्ही छोटे छोटे सुद्धा तुकडे करू शकतात, पण मी हे डांगर जे आहेत ते शिजवताना अगदी ओव्हरकुक करणार नाही. तर नॉर्मल आपण जसं शिजवतो तशा पद्धतीने शिजवून घेणार आहे. पण त्या अगोदर मी हे स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता शिजवताना इथे मी एक कुकरचे भांडे घेतलेले आहे आणि या कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला अजिबात पाणी घालायचे नाही. पाणी न घालताच आपल्याला हे डांगर शिजवून घ्यायचे आहे, म्हणजेच लाल भोपळा हा शिजवून घ्यायचा आहे. कुकरमध्ये मी खाली 1 ते 1.5 ग्लास पाणी घालून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीची स्टीलची जी रिंग आहे ती ठेवलेली आहे, म्हणजे जे कुकरमधले पाणी आहे ते कुकरच्या डब्यामध्ये येणार नाही. आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचे आहे आणि कुकरला झाकण लावून इथे मी 3 शिट्ट्या ह्या करून घेतलेल्या आहे. आता प्रत्येकाच्या कुकरनुसार हे शिट्ट्या थोड्याफार कमी जास्त होऊ शकतात. आता हे कुकर थंड झालेले आहे तर लगेचच त्यामध्ये शिजलेला जो लाल भोपळा आहे तो आता आपण इथे चेक करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तच शिजलेला आहे. सुरी घातली असता पटकन ही सुरी यामध्ये जाते आहे आणि हे बघा हात लावून पाहिल्यावर छान असा नरम सुद्धा झालेला आहे. आता आपल्याला हा लाल भोपळा ओव्हरकुक का करायचा नाही ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे. पण त्या अगोदर आता आपण हा शिजलेला जो लाल भोपळा आहे तर त्याचा गर हा काढून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने शिजवल्यामुळे एक महत्त्वाचा फायदा असा होतो की हे लाल भोपळ्याचे जे साल आहे तर ते खालीवर असते आणि काढायला थोडेसे अवघड असते, तर ते आपल्याला काढावे लागणार नाही. त्याचबरोबर अशा पद्धतीने जर आपण हा लाल भोपळा शिजवून घेतला तर सालेला लागून गरसुद्धा अजिबात वाया जात नाही. अशा पद्धतीने अगदी पूर्णपणे गर हा आपल्याला व्यवस्थित असा सालेपासून वेगळा करता येतो. आणि याच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा जो लाल भोपळा आहे तर तो सुद्धा असा हा सालेपासून वेगळा करून घेणार आहे. आता इथे तुम्ही बघत असाल की हे सर्व जे आहे तर ते थोडेसे जाडसर आहे. तर अशा पद्धतीने जाडसर असले तरी सुद्धा काही हरकत नाही. या लाल भोपळ्याच्या गोड पुऱ्यांना काही ठिकाणी डांगराच्या पुऱ्या म्हटले जाते तर काही ठिकाणी घारगे सुद्धा म्हटले जाते. आणि झी मराठीवरचा सिरियल जो होता तर त्यानुसार याला काही जण असावरी घारगे म्हणून सुद्धा ओळखतात. असो, प्रत्येक ठिकाणानुसार पदार्थाचे नाव ही बदलतच असते. तर तुमच्याशी बोलता बोलता या ठिकाणी लाल भोपळ्याचा सगळा असा शिजलेला गर हा काढून झालेला आहे. तर स्मॅशरने मी हलकासा असा हा स्मॅश करून घेणार आहे. आपल्याला अगदी याला पूर्णपणे स्मॅश करण्याची सुद्धा गरज नाही. आता स्मॅश का करायचा, तर आता आपल्याला हा जो गर आहे तर तो एखाद्या वाटीने अथवा कपने मोजून घ्यायचा आहे. कारण की आता आपण हा जो गर आहे तर तो मोजून घेतल्यावर आपल्याला यामध्ये किती गूळ घालायचा याचे सुद्धा प्रमाण कळणार आहे. आता इथे तुम्ही बघू शकता, जर आपण अगोदरच हा लाल भोपळा ओव्हरकुक केला असता तर याला पाणी सुटले असते आणि मग कपाच्या मेजरमेंटनुसार याचे प्रमाणसुद्धा जास्त भरले असते. तर इथे तुम्ही बघू शकता 2 कप एवढा हा भोपळ्याचा गर झालेला आहे. आणि आता आपल्याला 2 कप एवढाच यामध्ये बारीक चिरून घेतलेला गूळ हा घालून घ्यायचा आहे. आता गूळ यामध्ये घातल्यावर गुळाला सुद्धा पाणी सुटायला सुरुवात होते. म्हणूनच आपण अगोदरच हा लाल भोपळा ओव्हरकुक केला नाही, तर खूप जास्त प्रमाणात पाणी सुटले असते आणि पुन्हा आपली एक स्टेप वाढली असती. ते म्हणजे पुन्हा आपल्याला कढईमध्ये टाकून हे मिश्रण थोडेसे घट्टसर होईपर्यंत शिजून घ्यावे लागले असते. आता यामधला गूळ पटकन विरघळावा यासाठी शॉर्टकट म्हणजे मिक्सरमध्ये मी हे मिश्रण घेणार आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून छान अशी याची स्मूथ पेस्ट तयार करून घेणार आहे. आणि यामध्येच दळताना मी असे हे वेलचीचे काही दाणे घालून घेणार आहे, म्हणजे आपल्याला यामध्ये वेगळी वेलची पावडर घालण्याची काही आवश्यकता नाही. आता तुम्ही 2 मिश्रणांमधला फरक इथे बघू शकता. तर बाजूला जो गूळ आणि लाल भोपळ्याचे जे मिश्रण आहे तर त्यालासुद्धा पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. पण हे खूप जास्त प्रमाणात हे मिश्रण पातळ नाही, त्यामुळे आपल्याला ते पुन्हा कढईमध्ये घालून घट्ट करण्याची काही आवश्यकता नाही. म्हणूनच सुरुवातीला
मी तुम्हाला सांगितले की लाल भोपळा हा ओव्हरकुक करायचा नाही. आता आपले हे मिश्रण दळून तयार झालेले आहे, तर त्यामध्येच मी चिमूटभर मीठ टाकून घेते आहे. कोणत्याही गोड पदार्थात जर असे हे मीठ टाकले तर त्याचा गोडवा अजूनच वाढतो. यामध्येच मी बारीक रवा अर्धा कप एवढा घालून घेतलेला आहे. हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे. आता यामध्ये मी गव्हाचे पीठ घालणार आहे, पण आपल्याला गव्हाचे पीठ अगदी एकदमच खूप जास्त प्रमाणात घालायचे नाही, तर आपण थोडे थोडे करून घालणार आहोत. तर सुरुवातीला इथे मी 3 कप एवढे गव्हाचे पीठ घालणार आहे. जसे आपण पोळ्यांसाठी वापरतो त्याच पिठाचा वापर आपल्याला इथे करायचा आहे. आणि त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे आहे. आता जर यामध्ये आपल्याला आवश्यकता लागली तरच आपण अजून यामध्ये पीठ घालणार आहोत. तर हे पीठ सैलसर वाटत होते म्हणून मी अजून 1 कप पीठ यामध्ये घालून घेतलेले आहे. म्हणजे आत्ता आपण 4 कप एवढे गव्हाचे पीठ हे घालून घेतलेले आहे. आता पुन्हा आपण बघूया की हे पीठ व्यवस्थित मळले जाते का नाही. पण पुन्हा हे पीठ थोडेसे असे सैलसर वाटते आहे, त्यामुळे मी अजून यामध्ये 1 कप एवढे गव्हाचे पीठ हे घालून घेणार आहे. म्हणजे टोटल सुरुवातीपासून आत्तापर्यंत 5 कप एवढे गव्हाचे पीठ घालून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये मी अर्धा कप एवढा रवा घातलेला आहे. रवा घातल्यामुळे पुऱ्यासुद्धा चवीला छान लागतात, त्याचबरोबर त्या वरतून छान अशा कुरकुरीतसुद्धा होतात. तर या ठिकाणी आपले हे पुऱ्यांसाठीचे पीठ मळून तयार आहे. तेल लावून पुन्हा मी याला छान असे मऊसर करून घेणार आहे. आणि फक्त 10 मिनिटासाठी आपल्याला हे मिश्रण झाकून ठेवायचे आहे. 10 मिनिटानंतर इथे तुम्ही बघू शकतात मस्त असं पिठाचा गोळा तयार झालेला आहे. खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलसरही नाही, अशा पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. आता या पिठाचे असे हे छोटे गोळे मी करून घेणार आहे. म्हणजे पोळ्यांसाठी करतो ना त्यापेक्षा थोडा मोठा आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. आणि गव्हाच्या पिठामध्ये घोळून याची आपल्याला पोळीही लाटून घ्यायची आहे. आता जर तुम्हाला अशा पद्धतीने आवडत नसेल तर तुम्ही या पिठाचे छोटे छोटे गोळे तयार करून सेपरेट अशी पुरीसुद्धा लाटून घेऊ शकता. त्यानंतर यावर मी खसखस घालून घेणार आहे. आता खसखस घालणे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला आवडत असेल किंवा उपलब्ध असेल तर घाला, अथवा नाही घातली तरी काही हरकत नाही. आणि पुन्हा यावरनं लाटणं फिरून घ्यायचं, म्हणजे खसखस ही खाली पडणार नाही. इथे मी डब्याचे झाकण घेतलेले आहे आणि डब्याच्या झाकणाने अशा या पुऱ्या मी इथे कट करून घेणार आहे. आता तुम्हाला किती लहान मोठ्या पुऱ्या हव्या आहे त्यानुसार तुम्ही इथे डब्याचे झाकण किंवा एखादी वाटी वगैरे घेऊन ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता. आणि पुऱ्या लाटताना आपल्याला ह्या पुऱ्या खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने लाटून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाजूला तेल गरम करायला ठेवलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे. आणि अशा पद्धतीने जर खसखस लावली असेल तर खसखसची बाजू आपल्याला वरची ठेवायची आहे. एका बाजूने छान अशी पुरी फुलल्यानंतर ती पलटवून दुसऱ्या बाजूने सुद्धा छान आपल्याला तळून घ्यायची आहे. पण खूप जास्त डार्क रंगावर आपल्याला तेलामध्ये ही पुरी तळायची नाही, कारण की यामध्ये आपण गूळ घातलेला असतो, त्यामुळे लगेचच ही पुरी जास्त डार्क रंगावर तळली जाते. त्यामुळेच आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवूनच सर्व पुऱ्या ह्या छान अशा तळून घ्यायच्या आहे. अगदीच छान अशा ह्या आतून बाहेरून मस्त अशा तळल्या जात आहे आणि दिसायला सुद्धा ह्या पुऱ्या खूप सुंदर दिसत आहे. आपण ह्या पुऱ्या तेलामधून बाहेर काढल्यावर सुद्धा याचा रंग थोडाफार अजून डार्क असा होणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकतात या लाल भोपळ्याच्या म्हणजे डांगराच्या गोड पुऱ्या इथे खाण्यासाठी अगदी तयार आहे. वरच्या बाजूने अगदी छान अशा कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसर अशा ह्या पुऱ्या इथे तयार झालेल्या आहे. मग वाट कसली बघताय, ह्या आषाढ महिन्यात अशा पद्धतीच्या लाल भोपळ्याच्या पुऱ्या म्हणजेच घारगे नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया असेच एका झकास रेसिपीसोबत.